या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण येवल्यातील YPL क्रिकेट स्पर्धा संदर्भात। येवल्यात YPL क्रिकेट स्पर्धांचा थरार रंगला असून नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नाने प्रकाश झोतातील YPL या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे। येवलेकरांनी मोठ्या उत्साहानं या क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवायला सुरुवात केली असून 7व्या दिवशी या स्पर्धेसाठी महिला व प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। एकूण 16 संघांनी यात सहभाग घेतला असून साखळी सामन्यांना आता सुरुवात झाली आहे। या सामन्यात ग्रामीण पातळीवर संघ देखील सहभागी झाले असून शहर व ग्रामीण अशा संघांना स्थान देण्यात आले आहे। IPLच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू असून YPL स्पर्धा पाहण्यासाठी तरुणाई मोठी गर्दी करत आहे। तसंच या सामन्यांचं थेट प्रक्षेपण मंत्री छगन भुजबळ यांच्या YouTube पेजवर देखील करण्यात आलं आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। पुरस्कार जातोय तो गोपाळ ठाकरे अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे। निश्चितच पुरस्कार मिळतोय। स्पर्धेतून संघ जरी बाद झाला असला तरी समीर भाऊच्या माध्यमातून पराभूत झालेल्या संघाला सुद्धा या ठिकाणी आपण मॅन ऑफ द स्ट्रायकर भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीगचा आजचा हा 7वा दिवस, 7व्या दिवसाचा आजचा हा तिसरा सामना। आज एलिमिनेटरचे राऊंड सुरू आहेत। काल 4 संघ या स्पर्धेतून एलिमिनेट झालेत। 16 संघांना या स्पर्धेत आपण सहभागी करून घेतलं होतं। आज 12 संघ शिल्लक आहेत, त्यापैकी 4 संघ आज एलिमिनेट होणार, म्हणजे उद्या 8 राहतील। उद्या पण जे सामने त्यातून 4 संघ एलिमिनेट होणार। परवा या मैदानावर 2 सेमीफायनल्स होतील आणि 13वा या मैदानावर अंतिम सामना होणार आहे। निश्चितच ग्रामीण भागातील आणि शहरातील असे गट वाईज या ठिकाणी 4 ग्रुप करण्यात आले होते आणि समीर भाऊंच्या माध्यमातून या सर्वांना LED स्टंप्स, थर्ड अंपायर्स, वायर रोप, बाउंड्रीज क्लिअर्स आणि पाटा विकेट बोथ एंडवरची खेळपट्टी या ठिकाणी समीर भाऊंनी बनवून दिली आणि या ग्रामीण भागातील मुलांना अगदी वरच्या पट्टीवरचा खेळ या मैदानावर खेळता येतोय, याचा आम्हाला अभिमान आहे। तसेच या मैदानावर महिला भगिनींची सुद्धा अफलातून गर्दी आहे। त्यांच्यासाठी 4 स्टँड समीर भाऊंनी उपलब्ध करून दिले, ते सुद्धा हाऊसफुल झाले आहेत आज। आणि जे घरी बसून इंडियन प्रीमियर लीगची मजा घेत आहेत त्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की त्यांनी येवला प्रीमियर लीगची मजा घ्यावी आणि या ठिकाणी या मैदानावर यावं। धन्यवाद। आज या YPL स्पर्धेचा भुजबळ ब्रिगेड आयोजित YPL याचा हा 7वा दिवस आणि या पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी प्रेक्षकांची फार मोठी गर्दी या ठिकाणी आहे। त्यातल्या त्यात म्हणजे लक्षणीय अशी महिलांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे। या स्पर्धेमध्ये खेळाडूंना एक जे आपल्या मतदारसंघातील जे खेळाडू आहेत त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून समीर भाऊंनी ही संकल्पना राबवली आणि आपल्या मतदारसंघातील सर्व संघ गोळा करून या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली। यामध्ये अत्यंत चांगले असे खेळाडू या ठिकाणी बघायला मिळाले। त्याचप्रमाणे प्रेक्षकांना सुद्धा विविध प्रकारच्या त्यांनी संधी उपलब्ध करून दिल्या की प्रश्नोत्तर असेल, काही पैठण्यांचा खेळ असेल, अशा विविध प्रकारचे त्यांनी हे करून दिलेत। त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी सुद्धा खेळाडूंना बक्षिसांची खैरात केलेली आहे। प्रत्येक षटकारासाठी 3 षटकारासाठी आणि विविध असे त्यांनी बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर बक्षीस या ठिकाणी दिलेत आणि यामुळे आपल्या मतदारसंघातील खेळाडूंना एक स्फुरण चढलेलं आहे। भुजबळ ब्रिगेड आयोजित YPL या क्रिकेट स्पर्धांचं या ठिकाणी माननीय नामदार भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समीर भाऊंनी जे मतदारसंघातील खेळाडूंसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याचा 7वा दिवस असून आजपर्यंत पहिल्या दिवसापासून ग्रामीण भागातील खेळाडू आणि प्रेक्षकांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे आणि दिवसेंदिवस महिला आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांची या स्पर्धेसाठी उपस्थिती लक्षणीय आहे। आदरणीय समीर भाऊ यांच्या माध्यमातून येवला सर्व मतदारसंघामध्ये आज जो क्रिकेटचा असा द्विगुणित असा सामने होत आहे। भाऊंची एक संकल्पना जी
आम्हाला अत्यंत असं मतदारसंघाला गौरवून येते का भाऊनी प्रत्येक खेळाडूचे किट असो, स्टंप असो, सर्व हे IPL सारखं YPL घडवलं आणि एवढंच असं अभूतपूर्व असं क्रिकेट बांधलं कधी भाऊंची जी भाऊची जे भविष्याच्या दृष्टिकोन बघण्याचा, भाऊ जसं मुंबई मोठ्या मोठ्या शहरामध्ये जसं मॅचेस होतात त्या पद्धतीने भाऊने सर्व सामने भरवलेले आणि बघताना आम्हाला खूप आनंद होतो. असेच भाऊनी दरवर्षी असे सामने भरावे व येवला शहराची एक असं एक नाव भाऊचं होत आहे कधी आम्हाला खूप आनंद या माध्यमातून झालेला आहे. सांगाल येवल्यात क्रिकेट पाहायला तुम्ही आलाय, क्रिकेटच्या शौकीन दिसताय तुम्ही. मला फार आवडलं ग्राउंड वगैरे आणि खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे इथलं क्रिकेटचं. त्यामुळे समीर भाऊंचं खूप खूप अभिनंदन. आहेत येवल्याचे माझी काय आपल्याला सांगाल हात आज तुम्ही जोडून विनंती आहे. येवल्याच्या महिला त्या ग्राउंडवर ठिकाणी क्रिकेट उभ्या पाहायला आहेत. आलाय, महिला आपण मोठ्या कृपया प्रमाणात आहे. असं वाटलं नव्हतं कधी की आपण प्रत्यक्षात असं मॅच बघू म्हणून. IPL मध्ये जाऊ शकत नाही आपण, पण मग इथे समीर भाऊंच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्षात मॅच बघतोय. यासाठी समीर भाऊंचे खूप खूप आभार. आणि प्रत्यक्षात असं पाहिलं तर महिलांची खूप अशी व्यवस्था केलेली आहे, सगळेजण असं व्यवस्थित आरामशीर बघत बसलेले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.